दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील परभणी दौऱ्यावर असताना भाजपवर टीकास्त्र सोडलंय। काँग्रेस सरकार आणि आत्ताचं सरकार अशी तुलना करणं हे राष्ट्रीय पाप आहे असं सपकाळ म्हणालेत। उणे दुणे काढण्याची ही वेळ नाही, संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी आहे असंही सपकाळ म्हणालेत। आता आपली जबाबदारी जी आहे ही त्यांनी झटकून आहे, सगळा देश त्यांच्या पाठीशी आहे आणि हा उणे दुणे काढण्याचा विषय नसून त्याचीही उत्तरं देता येतील। इतिहास साक्षी आहे, त्याने इतिहासामध्ये प्रत्युत्तर हे मोठ्या चोख पद्धतीने दिले होते, मात्र आज तशी तुलना करणं हे राष्ट्रीय पाप आहे। त्यामुळे हे पाप कोणीही करू नये आणि भाजपने ते करूच नाही। दरम्यान भिकारड्या पाकिस्तानच्या पोकळ धमक्या देणं सुरूच राहील। तुर्तास वळूया पुढच्या बातमीकडे। पहलगाम हल्ल्याला 12 दिवस उलटलेत, मात्र अद्यापही या हल्ल्याला भारताकडून कोणत्याही प्रकारचं चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही। यावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधलाय। 12 दिवस झाले तरी हे बदला घेत आहेत, आता युद्ध सराव करत आहेत, याला बदला म्हणतात का असा सवाल संजय राऊतांनी केलाय। हे अशा प्रकारचे राज्यकर्ते जर देशात असतील आणि शत्रू जर इतका समोर माजलेला असेल तर आपली बदल्याची पद्धत काय? तर YouTube बंद करायचं आणि नाड्या आवळायच्या हे बंद करा। हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुनके मारण्याचा प्रयत्न करतात आणि आता तेही शक्य नाही असंही संजय राऊत म्हणाले। हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुनके मारण्याचा प्रयत्न करतात, तेही आता शक्य नाही। 12 दिवस झाले तरी हे बदला घेत आहेत आणि आत्ता युद्ध सराव करतायत। आत्ता युद्ध सराव करता है, युद्ध का सराव कर रहे हैं, इसे बदला बोलते हैं क्या? टीका टिप्पणी करण्या व्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही। ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय, आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजलेच नाही। मोदीजींना त्यांना समजायला वेळ लागेल। म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत,